नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की केजरीवाल ह्या माणसाला धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा मागायचा अधिकार आहे का? हा केजरीवाल म्हणजे कोण आहे? हा एक भ्रष्ट, मला शिव्या द्यायच्या नाही आहेत कारण मी पब्लिक फोरममध्ये, आणि भ्रष्ट आणि अत्यंत नीच मनोवृत्तीचा माणूस आहे. यांनी दिल्लीचं काहीही भलं केलं नाही. यांनी दारूचा किती मोठा घोटाळा केला. याला अटक झाली तर यांनी राजीनामा दिला नाही. 6 महिने हा जेलमधून मुख्यमंत्री म्हणून तो जेलमध्ये गेला आहे. हा एक प्रकारचा आपल्या संविधानाला लागलेला काळिमा आहे. हे संविधान म्हणतात ना, तर हे संविधानाला लागलेला हा काळिमा आहे. केजरीवाल हा संविधानाला लागलेला काळिमा आहे. काय याला ह्याचा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागायचा काही अधिकार नाही. त्यांनी 9 वेळा समन्स झुगारलं. म्हणजे किती बेरड असणार आहे हा. बेरड म्हणणं चुकीचं आहे कारण लोकांच्या भावना दुखावल्या जाईल. किती नीच असला पाहिजे हा मानसिकदृष्ट्या. दारू याच्या किती हजारो कोटी रुपये त्यांनी हे केले. त्यांनी किती म्हणजे यमुना साफ करेंगे. त्या रेखा गुप्तानी आल्यानंतर जवळजवळ माझ्या मते दीड महिन्यामध्ये ती यमुना साफ केली आणि याला 10 वर्ष झाली याला यमुना साफ करता आली नाही. यांनी दिल्लीच्या दंग्यांमधला जो मुसलमान नगरसेवक होता याला पाठीशी घातला आणि आज त्याला शिक्षा झाली तर हे झटकतात. यांनी याचे जे मंत्री आतमध्ये गेले सगळ्यांना राजीनामा द्यायला लावला आणि स्वतः आतमध्ये जायची वेळ आली त्यावेळेस राजीनामा दिला नाही. इतका पाखंडी माणूस आहे हा. त्या पंजाबची कॉमेडी करून टाकली यांनी त्या बेवड्याला मुख्यमंत्री बनवून. आज नशेचं जे काही राजकारण आहे ते किती चाललेले तिथे त्या पंजाबमध्ये. आज पंजाबमध्ये पेपरफुटी झाली, तिथे त्या माणसाचा राजीनामा हा नीच माणूस घेत नाही. आणि इथे येऊन या झुरळांना पाठिंबा. हे बघा, झुरळ ही मी अगदी पहिला व्हिडिओ बनवला होता, तुम्ही नीट आठवा, की झुरळ ही घाणीतच वाढतात. केजरीवाल ही घाण आहे. त्या घाणीवर ही पोसली गेलेली ही अभिजित दिपकेसारखी झुरळ आहेत, किंवा तो दास किंवा रांका बिंका, हे सगळे त्या केजरीवालनी केजरीवालच्या घाणीत पोसली गेलेली ही झुरळ आहेत. आणि हे सांगतात की ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या. यांना धर्मेंद्र प्रधान तिथे नको आहे कारण धर्मेंद्र प्रधान अकबर दी ग्रेट म्हणत नाही, तो हिंदुस्थानाचा खरा इतिहास शिकवतो आहे. मी तर म्हणतो हिंदुस्थानात गव्हर्नमेंटनी तो इतिहास, गांधींचं खरं राजकारण बाहेर काढलं पाहिजे, नेहरूंचं खरं राजकारण बाहेर काढलं पाहिजे, की ज्यांच्यामुळे आपलं किती नुकसान झालं आहे हे मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. हे सगळे हे बाहेर काढलं पाहिजे. आणि आज तुम्ही काय म्हणतात त्याला, त्याचा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागतात. या झुरळांना म्हणजे पोलिसांना मारणं, याला मी मोठी वकील आणून तुम्हाला सोडवेल म्हणून त्याचं भाषण आहे. म्हणजे तुम्ही पोलिसांना मारायचा पाठिंबा देतात तुम्ही लोकांना. असा नीच माणूस आहे हा. आणि हा राजीनामा मागतोय. म्हणजे असं झालं ना, काय ते म्हणतात त्याला, दुःशासनाने, मी दुर्योधन पण म्हणत नाही, दुःशासनाने यांना काय म्हणतात त्याला, युधिष्ठिरला सांगावं की बाबा तू खोटारडा आहेस, तू राजीनामा दे म्हणून. इतके हे नीच लोक आहेत, आणखी यांनी राजीनामा मागावा. त्यामुळे अरविंद केजरीवालला कुठल्याही परिस्थितीत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आणि यांचा राजीनामावर यांना काही नाही. अरविंद केजरीवाल किती नीटच्या लोकांना भेटला आहे. साधी श्रद्धांजली तरी कधी त्यांनी वाहिली का 22 लोकांना?
आणि समजा यांना राजीनामा मागायची हे असेल तर यांनी आधी स्वतः आप पक्षाचा राजीनामा द्यायला पाहिजे, कारण ही इज एन अटर फेल्युअर एव्हरीवेअर. सगळीकडे हा फेल्युअर असल्यामुळे यांनी स्वतः राजीनामा आधी द्यायला पाहिजे की मी फेल्युअर आहे आणि फेल्युअर आहे म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे. आज पंजाबमध्ये जाऊन पंजाबची वाट लावतोय. या माणसाने फक्त भारताची वाट लावण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. अत्यंत नीच आणि घाणेरडं राजकारण करून हे म्हणजे काय म्हणतात त्याला, हे राजकीय काय म्हणतात त्याला, राजकीय देशद्रोही आहेत हे अरविंद केजरीवाल हे राजकीय देशद्रोही आहेत. म्हणजे अस्तिनीतले निखारे म्हणतो ना, तशातले ही निखारा, पण तो पण चांगला विचार आहे. त्याला आपण ते अग्नी आहे, अग्नीला काय आहे बोला, पण हा बेवडांचा सरदार हा, याला राजीनामा मागायचा काहीच अधिकार नाही. आज एवढंच. धन्यवाद.